श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आज या कोजागिरी पौर्णिमेच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मित्रांनो, यंदाची कोजागिरी पौर्णिमेचं शुभ मुहूर्त नेमकं काय आहे तर पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्याची पौर्णिमा 28 ऑक्टोबरला म्हणजेच शनिवारी पहाटे सकाळी 4:17 सुरू होत आहे आणि पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 1:53 संपणार आहे. तर उदया तिथी पौर्णिमेची चंद्रोदयाची वेळ दोन्ही 28 ऑक्टोबरला येत आहे. यामुळे कोजागिरी पौर्णिमा 28 ऑक्टोबरलाच आपल्याला साजरी करायची आहे. तर या दिवशी आपल्याला शनिवारीच आपल्याला 3च्या अगोदर संपूर्ण नैवेद्य सत्यनारायण वगैरे आटवायचे आहे आणि सर्व देवांना सुद्धा खिरेचं या बासुंदीचं नैवेद्य आपल्याला 3:15 वेद सुरू होणार आहे. तर आपल्याला ही संपूर्ण पूजा अगोदर करायची आहे. वरती आपल्याला टेरिसवर दूध ठेवायचे नाही आहे कारण ग्रहण असल्यामुळे आपल्याला ठेवता येणार नाही. ज्यांना ज्यांना सत्यनारायण करायचे आहे त्यांनी सकाळूनच सत्यनारायण करून घ्या कारण वेद काळामध्ये देवांना आपण हलवत नाही आणि नैवेद्य सुद्धा वेद काळामध्ये घेत नाही कारण ग्रहण असल्यामुळे आपल्याला जेवण 7:45 अगोदरच सर्वांनी जेवण करून घ्यायचे आणि प्रत्येकाने आपल्या पिठाच्या डब्यात मटक्यामध्ये तुपात तेलात तुळशीपत्र घालायचे. तर आपल्याला तुळशीपत्र एक दिवस अगोदरच तोडायचे आहे तर ते सुद्धा तुम्ही तोडून घ्यायचे आणि जर तुळशीपत्र तोडण्याची आठवण नसणार तर तुळशी कुंडीमध्ये जे पत्र पडलेलं असेल तर ते सुद्धा चालेल कारण की पौर्णिमेच्या दिवशी तुळशीपत्र वर्जित केलं आहे. आपण देवी पुराणमध्ये हे सुद्धा ऐकलेलं आहे. तर अशी आपल्याला जे काही पूजा वगैरे आणि आपली जी इंद्रचंद्र कुबेर लक्ष्मीची मांडणी आपल्याला 12 वाजताच करायची कारण सुपारी आपल्याला ठेवायची. देवांना हलवत नाही पण सुपारी आपण अभिषेक वगैरे करून अगोदरच ती पण मांडणी आपल्याला करून घ्यायची कारण ह्या लक्ष्मी प्राप्तीचा आपला वर्षातून येणारा हा एक दिवस राहतो. जागरण करण्याचा हा एकच दिवस राहतो. तर या दिवशी आपल्याला ज्या 39 मिनिटांमध्ये संपूर्ण सेवा करून घ्यायच्या आहे त्या कुठल्या कुठल्या सेवा करायचे 16 वेळा श्रीसूक्त, 108 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 108 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 108 वेळा कुबेर मंत्र आणि व्यंकटेश स्तोत्र असं आपल्याला हे संपूर्ण सेवा आपल्याला आणि कुबेरजीची 108 वेळा माळ. तर ही संपूर्ण सेवा तुम्हाला शालिनी भक्तिसागरवर, शालिनी भक्तिसागर कथावर, शालिनी भक्तिसागर ज्ञान यांच्या तिघी चॅनलांवर तुम्हाला संपूर्ण जानकारी अलग अलग भेटून जाईल. तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दिक्कत येणार नाही. तर अशा 39 मिनिटाच्या ज्या सेवा आहे ते रात्री आपल्याला 12 वाजता तो मोबाईल लावला म्हणजे आपल्याला हात जोडून फक्त श्रवण करायचं आहे आणि 39 मिनिटं झाले म्हणजे संपूर्ण सेवा आपल्या संपून जातील आणि लगेच आपल्याला लक्ष्मी नारायणची आरती करायची, कुबेरजीची आरती करायची. लक्ष्मी प्राप्ती करता देवांना, लक्ष्मीला, कुबेरजी आणि इंद्रजींना यांना चंद्राला आपल्याला प्रार्थना करायची की आमच्या घरी कायमस्वरूपी अखंड लक्ष्मी चिरकाल प्राप्ती हो अशी प्रार्थना करायची. तर मित्रांनो, अशी आपल्याला ही पौर्णिमा साजरी करायची. तर मित्रांनो, गर्भवती महिलाने कुठले कुठले नियम पाळायचे आहेत तर गर्भवती महिलांनी या कोजागिरी पौर्णिमेला गर्भवती महिलांनी हे जे ग्रहण काळाचे जे किरणे असतात ते खूप अशुभ असतात तर ते आपल्याला आपल्या बाळाला त्रास होऊ नये यासाठी आपल्याला काही नियम आहेत तर ते पाळावे लागतील. धार्मिक दृष्टिकोनातून कोणतेही ग्रहण, मग ते सूर्य असो वा चंद्र, शुभ मानले जात नाही. तर ग्रहणाच्या वेळी अनेक प्रकारच्या नियमाचे पालन करणे आवश्यक असते. ग्रहण काळात गर्भधारणे संदर्भात अनेक प्रकारच्या गोष्टी प्रचलित आहेत आणि गर्भवती महिलांना ग्रहण काळात खूप काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. असे मानले जाते की ग्रहणाच्या वेळी नकारात्मक शक्तीचे वर्चस्व सुरू होते, त्याचा अशुभ प्रभाव गर्भावर पडतो. म्हणूनच चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांना लक्षात ठेवून शास्त्रांमध्ये काही नियम सांगण्यात आले. हे नियम डोळ्यासमोर ठेवून काम केल्यास कोणतेही नुकसान होणार नाही. तर तुम्हाला चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्राची किरणे अपवित्र होतात त्यामुळे गरोदर महिलांनी चुकूनही चंद्रग्रहण पाहू नये आणि घराबाहेरही जाऊ नये. न जन्मलेल्या मुलांच्या आरोग्यावर त्यांचा विपरीत परिणाम होतो तसेच हे डोळ्यांसाठी हानिकारक आहे. त्यामुळे गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र पाहू नये. चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी कात्री, सुरी, सुई इत्यादी धारदार वस्तूंपासून दूर राहावे. यासोबतच पोटावर घेरू लावू नये
आणि अनेक महिला यावेळी विणकाम करतात, जे योग्य नाही. गर्भवती महिलांनी हा नियम पाळलाच पाहिजे. आणि गरोदर महिलांनी चंद्रग्रहणाच्या वेळी खाणे आणि स्वयंपाक करणे टाळावे. असे मानले जाते की ग्रहणाच्या अशुद्ध किरणामुळे अन्न दूषित होतं, त्यामुळे गर्भवती महिलांनी ग्रहण काळात खाणे टाळावे. ग्रहणाच्या वेळी अन्न सेवन केल्याने बालकांच्या विकासावर अशुभ परिणाम होतो. यासोबतच जर तुम्ही अन्न शिजवले असेल तर त्यात तुळशीचे पान नक्की टाका, जेणेकरून ग्रहण काळातही अन्न शुद्ध राहते. चंद्रग्रहणाच्या वेळी गरोदर महिलांनी घरीच आराम करावा आणि प्रवास व कोणतेही काम करणे टाळावे. यासोबत चंद्रग्रहण संपल्यानंतर पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे व जुने वस्त्र दान करावे, नवीन वस्त्र परिधान करावे. गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या वेळी मंत्रांचा उच्चार, हनुमान चालीसा किंवा धार्मिक पुस्तकांचे नाही तर कुठलेही मोबाईल लावून तुम्ही कथन करू शकता, पठण करू शकता, श्रवण करू शकता. यावेळी हवन करणे देखील शुभ राहील. दान ग्रहण काळात किंवा ग्रहणानंतर अवश्य करावे. असे केल्याने आई आणि बाळाचा चांगला विकास होतो, आरोग्य चांगले राहते. तर मित्रांनो, लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला कोजागिरी पौर्णिमेला देवीला प्रसन्न करण्यासाठी अजून कोणत्या गोष्टी करायच्या आहे आणि कर्जातून तुम्ही मुक्त व्हाल, तर साक्षात देवी पुराणमधलंच मी तुम्हाला लक्ष्मी आख्यान संपूर्ण ऐकवलं आहे आणि कुठल्या कुठल्या मंत्रांचा जाप करायचा आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर हे काही गोष्टी ह्या देवी पुराण, भागवत देवी पुराणमधल्याच आहेत, ज्या लक्ष्मी प्राप्तीसाठी आहेत. तर आपल्याला हे जी पौर्णिमा आहे, पौराणिक मान्यतानुसार अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथीला कोजागिरी पौर्णिमा आणि शरद पौर्णिमा असे म्हणतात. कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शास्त्रात या पुराणांमध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत, तर ते उपाय आपण पाहूया. तर या महिन्यात अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथीला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा, शास्त्रांमध्ये शरद पौर्णिमेचा संबंध लक्ष्मीच्या जन्मापासून ते भगवान श्रीकृष्णाच्या महारासपर्यंत असल्याचे मानले जाते. संपूर्ण वर्षातून एकदा या दिवशी चंद्र आपल्या 16 कला दाखवतो. असे म्हणतात की शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या किरणामधून अमृतवृष्टी होते, त्यामुळे या रात्री खीर बनवून चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते, जेणेकरून प्रत्येकाला अमृतत्व मिळू शकेल. पण या वर्षी आपल्याला ग्रहण आल्यामुळे आपल्याला हे खीरचं पात्र ठेवता येणार नाही, तर आपल्याला हे खिरीचं बासुंदीचं पात्र आपल्या देवघरातच ठेवायचं आहे. तर असे मानले जाते की शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी सर्वाधिक प्रसन्न होते आणि देवीच्या जगातून पृथ्वीला भेट देण्यासाठी येते. जे भक्त शरद पौर्णिमेला रात्री जागरण करून तिची पूजा करतात त्यांना लक्ष्मी देवीच्या कृपेने धन आणि वैभव प्राप्त होते. कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही या पुराणात गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, तर ते उपाय आपण ऐकणार आहोत. तर कुठले कुठले उपाय आहेत, तर कर्जातून बाहेर पडण्याचा एक मार्ग. अशी मान्यता आहे की पृथ्वीवर विहार करताना देवी लक्ष्मी देखील पाहते की कोण जागृत आहे आणि तिची पूजा करीत आहे, म्हणून याला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. या रात्री लक्ष्मीची पूजा केल्याने ऋणातून मुक्ती मिळते. जी 39 मिनिटाची सेवा मी तुम्हाला सांगितली आहे, तर ती सेवा तुम्हाला सर्वांना करायची. या रात्री खीर बनवल्यानंतर देवी लक्ष्मीला तुळशी पत्र घालून ती देवीला अर्पण करायचे आहे. श्री सूक्त, कनकधारा स्तोत्र, विष्णू सहस्त्रनामाचा जप आणि श्रीकृष्णाच्या मधुराष्टकमचा पाठ करायचा आहे. असे केल्याने कर्जातून लवकर सुटका होते. पांढऱ्या शंखाचा उपाय. असे मानले जाते की समुद्रामंथनातून तयार होणारे पांढरे शंख लक्ष्मीला अतिशय प्रिय मानले जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये 5 पांढरे शंख जर असतील तर ते लाल कपड्यात बांधून ठेवायचे आणि पूजेनंतर ही शंख आपल्या धन ज्या ठिकाणी ठेवतो तिथे ठेवा. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या घरावर कायम सदैव राहील. नाहीतर जे कुबेर लक्ष्मी आपण सुपाऱ्या मांडणार आहोत आणि त्यासोबत आपण थोडे 11 रुपये, 1 रुपये त्या नाणी, त्या 2 सुपाऱ्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मीची जी सुपारी ती सुद्धा लाल कपड्यात बांधून आपण लॉकरमध्ये ठेवली तरी पण धनाचा साठा होईल. लक्ष्मी देवीला नागिनचे पान अतिशय प्रिय मानले जाते. शरद पौर्णिमेच्या दिवशी पूजेत लक्ष्मी देवीला पान अर्पण करावे आणि स्वतःही सेवन करावे. शास्त्रांमध्ये पान हे समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे. तर मी तुम्हाला पानाचा विड्याचा उपाय देवी पुराणमधला सांगितला होता. शिवलिंगाला वा, कुलदेवताला वा, या कुठल्याही देवीला वा, तर महालक्ष्मीला सर्वात जास्त आवडतं. लक्ष्मी देवीला सुपारी सुद्धा अर्पण करू शकतात, तर सुपारीने सुद्धा महालक्ष्मी लवकर प्रसन्न होते. शरद पौर्णिमेला तुळशी पूजन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. मान्यतेनुसार तुळशीला देवी
तुळशीला देवी लक्ष्मीचे रूपे देखील मानले जाते आणि शरद पौर्णिमेला तुळशीची पूजा करणे खूप शुभ आहे. दररोज तुळशीची पूजा नाही होत असेल, पण शरद पौर्णिमेला तुळशीची पूजा नक्की करा आणि तिथे तुम्ही एक स्वस्तिक काढा आणि तुम्हाला तुळशीमध्ये थोडे दूध सुद्धा अर्पण करायचे. लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे. आणि तुळशीची नित्य जर पूजा केली, ज्या घरात तुळशीची नित्य पूजा केली जाते त्या घरातील लोकांवर माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते. शरद पौर्णिमेच्या दिवशी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावा आणि 108 वाती सुद्धा शरद पौर्णिमेला आपण घीमध्ये तुपामध्ये भिजून 108 वाती जर लावल्या तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सौभाग्याचं लेणं सुद्धा आपल्याला अर्पण होतं. तसं दुसऱ्या दिवशी या वस्तू एखाद्या गरजू विवाहित महिलांना सुद्धा आपण जर दान केल्या काही, जर या दिवशी ग्रहण आहे आणि या ग्रहणाच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर ते वस्त्र सोडून द्यायचे आणि कोणाला काहीतरी नवीन परिधान वस्त्र नवीन करायचे आणि काहीतरी वस्तू आपण जर विवाहित महिलांना जर दान केल्या तर आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभते आणि देवी लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्या घरावर राहते. अपार संपत्ती मिळवण्यासाठी अशी करा पूजा. अपार संपत्ती मिळवण्यासाठी शरद पौर्णिमेला लक्ष्मीची विधिवत पूजा करावी. रात्री देवी लक्ष्मी समोर तुपाचा 4 मुखी दिवा लावायचा आहे. गुलाबाच्या फुलांच्या माळा अर्पण करा आणि नंतर लक्ष्मीला पांढरी दूध बर्फी आणि पांढरे दूध किंवा पांढरे वस्तू जी पण असेल ती तुम्हाला मिठाई वगैरे दूध वगैरे बासुंदी खीर अर्पण करायची आहे. आणि यानंतर कनकधारा स्तोत्राचा पाठ करायचा आहे. तर असे केल्याने कनकधारा स्तोत्र हे पॉवरफुल स्तोत्र आहे. असे केल्याने लक्ष्मी माता आपल्यावर सतत अखंड चिरकाल लक्ष्मीची प्राप्ती होते आणि आपल्या घरावर आशीर्वाद राहतो आणि आपल्या मुलाबाळांना नवऱ्यांना प्रगती होण्याचे मार्ग उघडतात. तर असे राहिली ही संपूर्ण माहिती तुम्हाला उपाय धनप्राप्तीचे. कोजागिरी पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी सर्वात जास्त ऊर्जा जास्त असते, डबल असते, दुगणी असते. पौर्णिमा असो की अमावस्या असो, कुठलेही उपाय तपाय केले तर डबल फळ देतात. मागे पण सांगितलं होतं मी तुम्हाला खूप व्हिडिओमध्ये. पौर्णिमेच्या दिवशी दरवाजाला हळदीचं लेपन नक्की करायचं आहे. दरवाजाला लाल कुंकुवाचे स्वस्तिक काढायचे, लक्ष्मीचे पावलं काढायची आणि माता राणीला दरवाजात दोघीकडे आपल्याला दिवे लावायचे. एक शिव चौकटावर दिवा लावायचा, लक्ष्मी मंदिर असेल तर लक्ष्मी मंदिरात दिवा लावायचा आहे. बेलाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे. तर या दिवशी 5 दिवे सुद्धा लावायचं महत्त्व आहे. जे जे पवित्र 5 झाडे असतील तर तिथं सुद्धा तुम्ही दिवे लावू शकता. आपल्या घराच्या चौकटावर आणि शिव चौकटावर, लक्ष्मी चौकटावर, विष्णू मंदिर असेल, कृष्णाचं मंदिर असेल, जिथे तुम्हाला अशी भावना असेल तिथे लावून या आणि लक्ष्मी मातेला इन्व्हाइट करा, आमंत्रण करा. आपल्याला जसं कोणी कार्ड देतं इन्व्हाइटसाठी तेव्हा आपण त्यांच्या घरी लग्नाला या काही कार्यक्रमाला जातो, तसं माता लक्ष्मीला सुद्धा आपल्याला आमंत्रण द्यायचं आहे. तांदूळ लाल करून ठेवायचे चौकटावर आणि सांगायचं आहे की आमच्याकडे या आणि घर भरभराटून जा आणि आमची सारी दरिद्रता दूर करून जा. अशी तुम्हाला देवी माता लक्ष्मीला इंद्रचंद्र कुबेर यांची पूजा करायची. तर सर्वांना आपल्याला ही प्रार्थना करायची. दिवाळीच्या अगोदर जो ही अशी प्रार्थना करतो, जो ही पूजा करतो, त्यांच्या घरी दिवाळीत माता लक्ष्मी विष्णू भगवानला आणि त्यांच्या मुलांसहित आपल्या घरी येतात आणि घर धन धान्याने भरून जातात. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट्समध्ये ओम नमो लक्ष्मी नमः नक्की करा. आणि चॅनलला कोणी नवीन आलं असेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. जय माता दी, जय महालक्ष्मी, जय श्री महाकाल.